नमस्कार, जय शिवराय. मी आहे ब्राईट सुहाना. तर मी निघाले होते माझ्या गावाला, कारण आमच्या शेतात कामं चालू होती. कारण पीक निघाल्यानंतर 1-2 महिने पीक निघाल्यानंतर जे जमीन अशी कडक होते, त्याच्यानंतर ते नांगरून फणून वगैरे सॉफ्ट करून मग त्यात पेरायचं असतं. सो त्याच्यासाठी आम्ही गावी निघालो होतो. कारण आता पावसाळा चालू होईल. पावसाळा चालू झाल्यावर काही नांगर आणि फणता येत नाही शेत, कारण ओलसर असते जमीन. म्हणून आम्ही गावी निघालो आणि भूक लागली होती गाडीला, म्हणून म्हटलं चला गाडीला थोडं खाऊ घालूया. म्हणून आम्ही पेट्रोल पंपवर आलो आणि गाडीमध्ये डिझेल भरलं आहे आणि आम्ही आता तिथून निघालो. हे बघा किती भारी, म्हणजे जो पेट्रोल पंपचा इथं व्ह्यू होता ना, खूप मस्त होता. तिथला थोडासा मी कॅप्चर घेतला आणि आम्ही निघालो आमच्या गावी यायला. आणि हा बघा, हा आहे बिर्ला गणपती. आणि बिर्ला गणपतीच्या इथून आम्ही स्ट्रेट सरळ आलो, टोल नाक्यावर आलो. लोकल म्हणजे जिथं लोकल गाड्या असतात ना, त्यांना टोल नाका घेत नाही ती, म्हणून आम्हाला पण काही टोल नाका वगैरे काही घेतला नाही. आणि टोल नाक्याच्या पुढे आले. हा आहे एक देवीचं मंदिर आहे आणि खूप भारी मंदिर आहे. तुम्ही पण कधी गेला असेल तर नक्कीच जा या ठिकाणी. खूप मस्त प्रसन्न वातावरण आहे. आणि मग आम्ही निघालो आमच्या गावच्या दिशेने. तर हे आहे साताराला जाणारा रोड, म्हणून आम्ही निघालो साताराला जायला. आणि बघा किती भारी, मला तर एवढं भारी वाटत होतं ना, म्हणजे गावाकडे जायचं म्हटलं का नाही की आनंद असा मावेनासा होतो. कारण शहराकडे रोज ती बिल्डिंग, रोज ऑफिस, घर, हे सगळं. पण गावाकडं कसे आपले नातेवाईक पण असतात, आपलं शेत असतं, आजूबाजूची माणसं वगैरे, खूप भारी वाटतं. म्हणजे अख्खं जग जरी फिरून आलं ना, तरी गावाकडची ओढ ही संपतच नाही. असं वाटतं की नाही, आपलं गाव एक नंबर. आणि खरंच खूप प्रसन्न वातावरण असतं गावाकडे. आणि पोल्युशनचं पण टेन्शन नाही, पोल्युशन पण नसतं. सो मग आम्ही गावी निघालो होतो. थोडंसं मी असं काय करू म्हणून हाताचे फोटो घेतले. हे बघा, ही मी काढलेली मेहंदी आहे आणि मी त्याचा थोडासा व्हिडिओ वगैरे घेतला आणि आम्ही पुढे आलो. आणि हा आहे कात्रजच्या अलीकडचा व्ह्यू. हे बघा, साईडनं डोंगर वगैरे आहेत आणि किती हिरवळ वगैरे पसरली. म्हणजे पावसाळा नाही आहे, उन्हाळा चालू आहे, तरी पण सगळीकडे अशी हिरवळच आहे. जसं तुम्ही महाबळेश्वरला कधी गेला आहे किंवा माथेरानला, तिकडे बघा असंच डोंगर वगैरे भाग आहे, तसा इथे पण कात्रजचा थोडासा डोंगर भाग आहे. आणि हा आहे कात्रजचा बोगदा. लहानपणी जेव्हा आम्ही ट्रेनमधून बसून जायचो ना, म्हणजे तिथे पण 2-3 बोगदे लागतात ट्रेनमधून जाताना, तर ते आम्ही ट्रेनमधून जायचो ना, तर असं आम्ही ओरडायचो. परत असं भूतासारखंच भू वगैरे असं तसं खूप कॉमेडी वगैरे करायचो. पण लहानपणी आम्हाला असं म्हणायचं की नाही, बोगदा आलेला आहे, त्यात भूत असतं, त्यात हे असतं, त्यात हे असतं. आणि आम्हाला खरंच खूप भीती वाटायची. पण तरी पण आम्ही खूप एक्साइटमेंट असायचं बोगदा बघण्यासाठी. आणि जेव्हा मोठं झालं समजलं, अरे ॲक्च्युली हा तर रोड आहे डोंगराखालून जो केलेला असतो, त्यामुळे तो बोगदा असतो. मग काही असं लहानपणी जेव्हा त्याचं, अरे लहानपणी किती म्हणजे एक्साइटमेंट असायचं ना आता. आणि फायनली बोगदा संपला आणि आम्ही त्यातून बाहेर आलो. आहे कात्रजचा बोगदा, तुम्हाला तर माहीतच असेल. तुम्ही ह्या रोडवरनं कधी गेला आहे का नाही, कमेंट करून सांगा. आणि जाता जाता मला हे करवंद दिसली, म्हणून मी करवंद घेतली. ह्याला डोंगरची काळी मैना पण म्हणतात. आणि ही आहे बॉबी, म्हणून चटपटीसाठी बॉबी आणि करवंद घेतली. मला तर करवंदे खूप जास्त आवडतात, म्हणजे माझी एवढी फेवरेट आहेत ना. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मी कोणता म्हणजे आंबा पण खाते हवसाने, पण मला करवंद खूप आवडतात. आणि मग आम्ही आलो आमच्या थोड्याशा गावाच्या अलीकडच्या एरियामध्ये, म्हणजे थोडंसं आमचं गाव जवळ झालं होतं. मग बघा, फायनली मी माझ्या एरियामध्ये आले होते. आणि हे आहे वीर डॅम. बघा, तुम्हाला माहीतच असेल वीर डॅम. बघा कसं भारी आहे, रिसॉर्ट वगैरे आहे तिथं, म्हणजे पिकनिक स्पॉट आहे. इथे सगळेजण पिकनिकसाठी पण येतात, कोण फिरायला येतं, कोण फोटोशूट वगैरे. आणि इथं म्हणतात की वीर डॅमला म्हणजे पाण्यावर लाईट तयार केली जाते. आता त्याचा गेट वगैरे थोडासा पुढं आहे, मी तुम्हाला दाखवतेच. आणि इथे बघा न्यू सिटी वगैरे होते. तो गेट आहे त्याचा, की आता जी नवीन सिटी होते तिथं, हो का, मी तुम्हाला गेट झूम करून दाखवते आहे. आणि हो का, इथे न्यू म्हणजे एक
गाव असल्यासारखं असं बोलू शकतो आपण वगैरे. न्यू बिल्डिंग वगैरे होतं ते तिथं. सो त्याचं काम. आणि आत्ता आम्ही आलेलो आहे वीर डॅमवर. मला थोडंसं शूट करायचं होतं वीर डॅमवर, फोटो वगैरे काढायचे होते आणि मी पूर्ण व्हिडिओमध्ये हा वीर डॅम दाखवला आहे. आणि मग आम्ही आलो वीर डॅमवर. तिथे थोडं भारी म्हणजे सनसेटचा टायमिंग झाला होता, त्यामुळे बघा कसलं भारी दिसतोय हा व्ह्यू. आणि फोटो पण खूप मस्त मस्त येतात बघा. मी फोटो वगैरे पण काढले सनसेटच्या टायमिंगला. हे बघा, आणि एवढी मस्ती आणि हे चालू होतं ना बघा. मी व्हिडिओ पण काढत होते, भावाला व्हिडिओ सांगितले होते काढायला. तो खूप नाटके करत होता, मी नाही काढणार वगैरे व्हिडिओ वगैरे. त्याला म्हटलं प्लीज प्लीज रिक्वेस्ट केली तेव्हा त्याने व्हिडिओ वगैरे. तुम्हाला तर माहिती भाऊ कसे असतात, जेव्हा रिक्वेस्ट करेल तेव्हाच फोटो वगैरे काढतात. आणि मग फायनली मी आलेले आहे माझ्या गावी. आणि हे आहे आमच्या गावचं एरिया. म्हणजे ना इथं आलं का नाही खरंच खूप खूप भारी वाटतं. एकदम एकदम म्हणजे नाही का, एकदम असं सुपरवाली फिलिंग येते इथं आल्यावर. आणि हे बघा, भाजी मार्केटमध्ये आलो. थोडं भाजीपाला घ्यायचा होता आम्हाला, कारण आम्ही रानात राहणार होतो. आणि हा आहे आमच्या रानाच्या साईडचा एरिया. बघा इथे पण भरपूर जणांनी घर वगैरे बांधलेत. आणि हा बघा, हा आहे मॉल, जो आमच्या रानाच्या एक 5-10 मिनटाच्या डिस्टन्सवर, 5 मिनटाच्या डिस्टन्सवर आहे. 10 पण नाही म्हणता येणार, 5च मिनटाच्या डिस्टन्स. फायनली मी गावी आली आणि याचा नेक्स्ट व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. बाय बाय.